उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एका डिझायनरच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे। धमकी आणि कट रचल्याचा आरोप करत अमृता फडणवीसांनी अनिक्षा नावाची डिझायनर आणि तिच्या वडिलांच्या विरोधात मुंबई पोलिसात तक्रार केली आहे। तसंच 1 कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न केल्याचं देखील तक्रारीमध्ये अमृता फडणवीस यांनी नमूद केलंय। अमृता फडणवीस यांनी 20 फेब्रुवारीला मलबार हिल पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती। थेट उपमुख्यमंत्र्यांच्याच पत्नीला लाचेची ऑफर करण्यात आल्यानं खळबळ माजली आहे। दरम्यान या विषयावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत माहिती दिली आहे। आपल्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करण्यात आला असून आपल्या कुटुंबालाही यात गोवण्याचा प्रयत्न होत असल्याचंही त्यांनी म्हटलंय। वास्तविकता आहे की माझ्या पत्नीने अशा प्रकारचा एक FIR फाईल केला आहे की तिच्यावर दबाव आणून माझ्या माध्यमातून काही काम करून घेण्याकरता त्या ठिकाणी प्रयत्न झाला। पहिले पैसे ऑफर करण्यात आले, मग ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न झाला। तिने एक दिवस सांगितलं की माझ्या वडिलांना असं असं फसवलेलं आहे आणि तुम्ही त्यात मदत करा। तर माझ्या पत्नीने सांगितलं तुझं काही निवेदन असेल तर ते दे, DCM साहेब त्यात पाहतील काय करायचं। काही दिवसांनी तिने बोलणं सुरू केलं की माझे वडील हे सगळ्या बुकीजला ओळखतात आणि मागच्या काळामध्ये आम्ही बुकीजची इन्फॉर्मेशन द्यायचो आणि ती इन्फॉर्मेशन घेऊन मग तिथे रेड व्हायच्या आणि त्या रेडमध्ये दोन्हीकडनं आम्हाला पैसे मिळायचे आणि तुम्ही जर थोडी मदत केली तर आपणही अशा रेड कंडक्ट करू। आपण अशा प्रकारे जर हा धंदा केला त्याचा फायदा होईल। आणि मग तिने ऑफर केली की एकतर हे आपण करूया, नाहीतर माझ्या वडिलांना सोडवण्याकरता मी 1 कोटी रुपये तुम्हाला देते, माझी तयारी आहे, त्यांना सोडून द्या। माझ्या पत्नीने स्पष्ट सांगितलं की ते चुकीचे फसले असतील तर पोलीसमधनं त्यांना सोडवता येईल, नसेल तर सोडवता येणार नाही। विधान परिषदेमध्ये सध्या मुख्यमंत्री बोलतायत, आपण थेट जाऊया तिकडे। लाभ मिळावा यासाठी त्यांनी एक तिसरी शिफारस केली, त्यामध्ये बऱ्याचशा सुविधा आपण भाई सुरूही केलेल्या आहेत। आणि यानंतर हे करत असताना आपल्याला माहित आहे की त्यामध्ये हॉस्टेल असेल, शिक्षण शुल्क परतफेड असेल, त्याचबरोबर शिष्यवृत्ती देणं असेल, स्पर्धात्मक परीक्षेत वयाची सवलत देणं असेल, परीक्षा शुल्कात सवलत असेल, त्याचबरोबर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ जे आहे या महामंडळाच्या माध्यमातून पतपुरवठा करणे आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभं करणे, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण त्यामध्ये भाई सुरू केल्या। अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची 10 लाखाची मर्यादा होती, आपण 15 लाख केली। आपण ते व्याज आपण भरतो, ती देखील आपण योजना या ठिकाणी सुरू केली। आणि त्याचबरोबर यामध्ये जे एकदा मध्ये आपल्या जालनाला जे आंदोलन झालं होतं त्यावेळी देखील 4/2/2023 रोजी सभापती महोदया एक बैठक मी माझ्या अध्यक्षतेखाली घेतली आणि त्यामध्ये देखील काही मुद्दे समोर आले आणि मग मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी हे जे काही लढाई जी आहे आपली ती प्रभावीपणे आपण लढली पाहिजे, जिंकली पाहिजे। यासाठी काही नावं देखील आपल्याकडे आली आणि त्यामध्ये प्रामुख्याने हरीश साळवे साहेबांचं नावही आलं आणि हरीश साळवे साहेबांना त्या ठिकाणी नियुक्ती करावी आणि एक तज्ज्ञ आणि विशेष लोकांचा एक टास्क फोर्स निर्माण करावा, अशा प्रकारची देखील सूचना आल्यानंतर आपण भाई हरीश साळवे साहेब, मी स्वतः त्यांच्याशी बोललो आणि त्याचबरोबर आपले पटवाली आहेत, मुकुल रोहतगी आहेत, विजयसिंग थोरात आहेत, अक्षय शिंदे आहेत व इतर जे काही निष्णात त्या जे आरक्षण आपल्याला जे आपण खाली 2018ला जे वैध झालं आणि कोर्टाने ते ग्राह्य धरलं, याच्यामध्ये ज्यांनी अभ्यासपूर्व सगळ्या गोष्टी केल्या होत्या, ज्यांनी मदत केली होती, त्यांना देखील आम्ही त्याच्यामध्ये समावेश केलेला आहे। आणि याचं हे करत असताना त्याचबरोबर आम्ही भाई यामध्ये जे OBCच्या ज्या सवलती आहेत, आता कोर्टाचं आरक्षण आहे ती लढाई आपण लढतोय, त्याच्यावर मी बोलतो तुमच्याशी, पण ज्या सोयी सुविधा ज्या आहेत या सोयी सुविधा देखील देण्यासाठी आपण अनेक नवीन देखील योजना सुरू केल्या। त्यामध्ये एक मुद्दा असा होता की कुणबी मराठा आणि मराठा कुणबी
हे दाखले पूर्वी मिळत होते, ते मिळत होते. काही ठिकाणी आता ते पुरामध्ये, काही याच्यामध्ये आपत्तीमध्ये ते नष्ट झाले. आता त्यामध्ये देखील त्यांचं म्हणणं होतं की हे दाखले मराठवाड्यात जास्ती करून तो विषय होता, हा विदर्भ मराठवाडा. मग त्यामध्ये देखील आपण या कुणबी मराठा आणि मराठा कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात एक देखील अपर मुख्य सचिव महसूल यांच्या अध्यक्षतेखाली देखील एक कमिटी आपण गठीत करतोय. त्यामध्ये प्रधान सचिव विधी व न्याय विभाग असेल, सचिव सामाजिक न्याय असेल, सचिव आदिवासी विभाग असेल आणि विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी अशा लोकांची एक समिती देखील आपण तात्काळ गठीत करण्याचा निर्णय घेतलाय. आणि त्यामुळे जो विषय होता, जो पूर्वीपासून ते दाखले मिळत होते परंतु काही पुरावे म्हणजे त्याच्यामध्ये पुरावे गहाळ झाले असतील आणि या सगळ्या बाबतीमध्ये काही याच्यामध्ये त्यांचा एक मुद्दा आला होता की महसूल रेकॉर्ड तुम्ही तपासा, शैक्षणिक रेकॉर्ड तुम्ही तपासा. पूर्वीच्या संस्थानिकांनी, मला वाटतं ते इकडे यांचं निजामाचं त्यावेळेस हे होतं, आणि पूर्वीच्या संस्थानिकांनी काही सनदी दिलेल्या आहेत. त्याचबरोबर ऍग्रीमेंट जे झालेलं आहे त्यावेळेस देखील मग ते राष्ट्रीय दस्तावेज असतील, इतर जे काही कागदपत्र आहेत हे सगळे तपासल्यानंतर किंवा त्यांच्या पूर्वीचे जे वाडवडील आहेत त्यांच्या सगळं जे काही वंशावळ आहे या सगळ्या बाबी तपासून या ठिकाणी आम्हाला न्याय मिळाला पाहिजे अशी एक मागणी होती. आणि त्यासाठी आपण कमिटी सभापती महोदय नेमतोय आणि त्यामुळे देखील मोठ्या प्रमाणावर आपल्या लोकांना न्याय मिळणार आहे. आणि त्यामध्ये ती तपासणी केल्यानंतर आपण त्यांच्या अडचणी दूर करू शकतो. त्याचबरोबर यामध्ये आपण जे काही कोपाटीचा खून खटला असेल तो देखील मुद्दा त्या बैठकीमध्ये आला होता आणि आम्ही त्यावेळेस देखील गृह विभागाने तात्काळ ते मेन्शन करावं, कोर्टाने सुनावणी घ्यावी. एजीना देखील आम्ही नवीन एजी आले त्यांना देखील सूचना भाई दिलेल्या आहेत. 4/2/2023 रोजीची बैठक झाली त्यामध्ये. आणि त्याचबरोबर काही आपल्या मराठा समाजाच्या मुलं जे शहीद झाले त्यांचाही प्रश्न आला होता त्या सगळ्या बैठकीमध्ये. आणि त्याचा देखील आपण निर्णय असा घेतला की एका पात्र व्यक्तीला परिवहन महामंडळामध्ये शैक्षणिक त्यांना आपल्याला नोकरी देण्याच्या संदर्भात 20 लोकांना नोकरी दिली. काही लोकांचं जे उर्वरित आहे त्यांच्या कौटुंबिक काही क्लेम काही लोकांनी केलेले आहेत, त्याच्यावर देखील योग्य तो निर्णय आपण घेऊ. त्यामुळे शासन कुठे त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. सारथी संस्थेमार्फत देखील राबवण्यात येणाऱ्या ज्या उपाययोजना आहेत त्यामध्ये देखील आपण मोठ्या प्रमाणावर आज बदल केलेले आहेत. त्यामध्ये आपण जे अगोदर आता या बजेटमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर आपण त्यांना हे केलेलं आहे, सवलती दिलेल्या आहेत. नवीन अभ्यासक्रम देखील आपण सुरू केलेले आहेत. सारथीमध्ये भाई जे पूर्वीचे जे तुम्हाला काय काय केलं ते सांगतोय मी, आणि जे आहे ते आहे, बरोबर ना. तर त्यामध्ये देखील आपण जवळपास, मी डिटेलमध्ये जाणार नाही, परंतु आपण नवीन हे छत्रपती संभाजी महाराज सारथी विवाह व्यक्तिमत्व विकास व संगणक कौशल्य प्रशिक्षण हे नवीन केलंय. त्याचबरोबर राजमाता जिजाऊ सारथी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम जो आहे तो देखील आपण आता 23-24 मध्ये करतोय. छत्रपती संभाजी महाराज जे आहे 10,000 लाभार्थ्यांना ती योजना आपण मंजूर करतोय. आणि त्याचबरोबर नवीन एक योजना आपण मालोजी राजे भोसले सारथी इंडो जर्मन टूल त्याच्यामध्ये दिलेलं आहे. आणि त्यामध्ये देखील 950 विद्यार्थ्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण जे आहे त्या ठिकाणी आपण केंद्र सुरू करतोय. त्याचबरोबर या 2000 छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती अंतर्गत जवळपास 2100-2200 विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होतोय. आणि हे सगळं करत असताना आपण सभापती महोदया जवळपास 1 लाख हे मराठा तरुण ज्या आपले तरुण आहेत त्यांना रोजगार आणि स्वयंरोजगार मिळेल असा देखील निर्णय आपण घेतलाय. ते टार्गेट आपण ठेवलेलं आहे. त्याच्यावर देखील आपलं युद्ध पातळीवर काम सुरू आहे. त्यासाठी जे लागणारी अर्थव्यवस्था आहे, आर्थिक तरतूद आहे ती देखील आपण या बजेटमध्ये केलेली आहे. आणि हे एकंदरीत उद्देश आपला एवढाच आहे की जो या सर्व तरुणांना
आपल्याला न्याय देता येईल. आणि त्याचबरोबर आपण जो 15 मगाशी अधिसंख्य जे ज्यांचं सिलेक्शन झालं परंतु त्यांना आपल्याला नोकऱ्या देता आल्या नव्हत्या, बरोबर. त्यामुळे आपल्याला मी सांगतो त्यामध्ये 1553 कॅन्डिडेट होते आणि मागच्या सरकारमध्ये देखील सभापती महोदया मी होतो. परंतु त्यावेळेस जेव्हा बैठक व्हायची त्यावेळेस मग कंटेम होईल, असं होईल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत यावर चर्चा व्हायची. आणि मी तर शेवटी न्यायालयाचा आदर राखून आपल्याला सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. पण मी जेव्हा मुख्यमंत्री झाल्यानंतर सभापती महोदया पहिला निर्णय आम्ही घेतला अधिसंख्य पद निर्णय घेण्याचा. 1553 आणि 1600 जे विद्यार्थी होते जे MPSC परीक्षेत क्लास 1 क्लास 2 इंजिनिअरिंग डेप्युटी कलेक्टर DYSP तहसीलदार या सगळ्या 1600 लोकांना जे गेले 4 ते 5 वर्षापासून वंचित होते त्यांना आम्ही नियुक्त्या दिल्या. ते धाडस केलं, बाकी काय होईल ते आपण बघूया. परंतु यांना आपण 3150 जे कॅन्डिडेट होते त्यांना आपण नियुक्त्या दिल्या. डायरेक्ट आम्ही बोलवले आणि नियुक्त्या देखील दिल्या. तुमचा जो महत्वाचा मुद्दा होता, कारण त्या काळामध्ये त्यांचं सिलेक्शन झालं होतं परंतु त्यांना अपॉइंटमेंट मिळाली नव्हती. आणि नाही, त्यांनी चांगला मुद्दा उपस्थित केलेला आहे. आणि त्यामुळे आपल्याला हेही सांगू इच्छितो की सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यापूर्वी जे 9 सप्टेंबर 2020 पूर्वीच्या असे काही कॅन्डिडेट असतील तर ते कोणालाही हे सरकार वंचित ठेवणार नाही. आपण त्याला देखील एक विंडो ओपन ठेवलेला आहे. म्हणजे जाणीवपूर्वक हा निर्णय आपण घेतलेला आहे. आणि म्हणून या संपूर्ण याच्यामध्ये मी बाकी याच्यात डिटेलमध्ये जात नाही, परंतु एवढंच यामध्ये सांगतो की जे आपण टास्क फोर्स नेमलेला आहे त्यामध्ये हरीश साळवे साहेब आहेत, मी मगाशी नावं घेतली ते आहेत, आणि चंद्रकांत दादा त्याचे उपसमितीचे अध्यक्ष आहेत. आमची कमिटी आहे ही देखील तातडीने या ठिकाणी असं ठरलेलं आहे आपलं की अधिवेशन संपल्यानंतर दिल्लीला जायचं.